राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये। आतापासून तर तुम्हाला संपूर्ण मी आपलं व्हिडिओच्या माध्यमातून वातावरण दाखवणार आहे। चला तर मग। मित्रांनो, आज आलेलो आहे आपल्या वाड्याला भरपूर दिवसातनं। आपलं पहिलाच व्हिडिओ शूट आहे, म्हणजे नंतर वाड्यावर आल्यानंतरचा। हे पहा आपली गाडी, पलीकडे आईचं। ह्या ठिकाणी वाघर होती रात्रीची, वाघर गाय आपल्या भाऊंचं बिराडे, भाऊंची गाडी, या कोंबड्या भाऊंच्या। असं संपूर्ण वातावरण कसे मक्केच्या शेजारी आपला वाडा बसलाय या। आणि आपली बकरी काय खूप अशी बेकार आहेत। या जाळीच्या वरनं उड्या टाकून बाहेर जातात, असं धान खायला। धानाच्या कडेने बसलेलं म्हणजे मित्रांनो, असं कडेने जर काय पीक असलं तर आम्ही त्याला म्हणतो धान। ही आहे आपल्या कोकऱ्यांची जाळी। तानी कोकरी मेंढर रानात गेल्यानंतर तानी कोकरी ठेवली जाते तिथं, बारक्यात छोट्या पिल्लांना तानी कोकरी म्हणतो आम्ही। तान आपण कसं म्हणतो, लहान बाळ अजून तान आहे, तशी ही तानी कोकरी आमची। अशी कोकरी। आणि त्याचबरोबर मित्रांनो, हे बघा आपली गोडी, ही संपूर्ण इकडं बांधल्यात आहे बघा पडकात। आता काय चरायला राहिलं नाही का इकडं, बकऱ्यांचा चारा संपलेला आहे। थोडंफार आहे आता 1-2-3 दिवस, त्यानंतर काहीच नाही। आणि घोड्यांना बी काहीच नाही। घोडे आपले बघा एक कराड खाते ते असलं। बघा आपली घोडी, तुम्हाला जवळून दाखवतो घोडी बिडी संपूर्ण वातावरण। बघा आपलं हे शिंगरू आहे बारकुस, हे जवळजवळ आता 2-2.5 वर्षाचा असेल हे शिंगरू। हा आपला चेत्तर घोडा, ही शिंगी बघा, ही म्हणजे घोडी आहे ही, याला आम्ही शिंगी म्हणतो। बारके असल्यावर शिंगी म्हणतात त्याला। तर हे आमचं शिंगरू आणि ही शिंगी दोन्ही एकाच वर्षातली आहेत। ही म्हणजे आम्ही काकांकडून आणलेली, पाहुण्याकडून आणलेली शिंगी आहे। आणि ते आपल्या घरच्याच घोडीचे आहे। हे बघा, ही तिकडं ही दोन, तिकडं काकीची बारकी घोडी संपूर्ण। बघा तिकडं डोंगरामध्ये देव येतात, पीर मंदिर बघा डोंगरावरती, फॉरेस्ट मध्ये मंदिर आहे ते। वरती खूप मोठा असा डोंगर आहे आपला खेडशिवापूरचा, हवाराचा डोंगर। आणि इथं पिराचं मंदिर आहे वरती डोंगरामध्ये। असं वातावरण। पलीकडं आपला सोन्या घोडा आणि सातार हवे, त्या साईडला आपला सोन्या घोडा आहे, हवेच्या तिकडे गेलता चरत। आणि पलीकडं सातार हवे वाहते मित्रांनो, एवढी मोठी। भरपूर कमेंट येतात, दादा वाडा कुठे, हे कुठे। तर आपला वाडा खेडशिवापूर या ठिकाणी आहे, सातार हायवेच्या शेजारील खेडशिवापूर। आणि आता सध्या तर सातार हायवेच्या कडेलाच आहे पहा, सातार हायवे या ठिकाणी वाहते। आणि आमचा वाडा हो का, इथं आमचा वाडा बसलाय या ठिकाणी। हा आपल्या भाऊंचा मोत्या काय रे, आहे मोत्या। आणि आपला काळोळण, या ठिकाणी आपला काळोळण बघा कसं आहे मस्त विक्की। आता आपली मोटर चालू करायची बोरची। इथं आपला बोर,
मित्रांनो सगळे आपल्या वाड्यावरती आत ह्या वावरात सगळी सोयी सुविधा आहे बघा. या ठिकाणी असा वाडा बसलाय आणि ह्या ठिकाणी ह्यो बोर बघा. आणि ह्याच बोरचं पाणी म्हणजे सगळं आपलं वाड्यातच आहे, काही टेन्शन घ्यायची बात नाही. आज मी आलोय माझी कपडे बिपडे घेऊन भरपूर. आईला ताप, आई धुते आता कपडे मस्त पैकी. आई आता कपडे धुणार बघा. बोरचं पाणी पड्याला माझ्या कपड्यांचा ढिगारा बघा, कपड्यांचा ढिगारा. भरपूर कपडे धुवाय आणलेत मी. आईला ताप. आई धुती कपडे बघा. निर्माण सगळं भिजाय घालायच्यात काय आहे आता. आपलं हे कोंबड्यांचं खांड बघा. आलो तेव्हा खूप चेंडर मेंढर खूप बारकी बारकी होती. आता किती मोठ्या झाल्या ते कोंबड्या. म्हणजे हे जे त्यातली आता मोठी दिसते ती मी मागं आलतो तेव्हा व्हिडिओमध्ये घेतले. खूपच बारकी बारकी दिसत होती पण आता खूप खतरनाक झाल्या. ते भारी दिसतात आता. ही आपली करड, ही करड बा कलर. आणि हे जे आहे ते आजारी झाले मित्रांनो. त्याचे म्हणजे मान वाकडी झाले. त्याला असं म्हणजे चालताना खूप त्रास होतो. जरा ते आजारीच झालेले आहे. त्याचं तुम्हाला सांगतो कसं जलमलं होतं, काही थोडी माहिती देतो त्याची तुम्हाला मी आता बघा. तर मित्रांनो आता जे तुम्ही करडू बघितलं का, आता जे मी तुम्हाला आधी करडू दाखवलं त्या करडाचं म्हणजे त्याची आई एक पाठरू आहे आणि त्याला 2 पिल्लं झालते. 2 पिल्लं झाल्यानंतर ते खूप बेकार आहे. म्हणजे येलं की असं आपण जर गेलं ना त्याच्या पिल्लांजवळ, पिल्लू उचललं की ते आपल्याला मारतं भरपूर, असं म्हणजे धडका बिडका मारतं. तर त्याला असं कोणच हात लावत नव्हतं. तर त्याला आमच्या काकींनी घेतलं आणि काकींनी घेतल्यानंतर त्याला असं त्याने काकीला असं मारायला सुरुवात केली. भरपूर म्हणजे असं मारलं आणि मग त्याला सोडून दिलं. मग कशी तरी त्याची ती पिल्लं घरी आणली. घरी आणल्यानंतर त्याला 2 पिल्लं झालती. 2 पिल्लं म्हणजे पाड बोकड झाली होती. ही एक आहे ती पाट आणि दुसरं एक बोकड झालतं त्याला. तर त्यांनी जे बोकड होता तो घेतला आणि ह्याला टाकून दिलं. म्हणजे ह्याच्याकडे काय बघत नव्हतं, ह्याला दूध पाजत नव्हतं हे असं, म्हणजे ह्याला टाकून दिलं त्या पाठराने. तर नंतर मग हे पाजणं झालं. म्हणजे ह्याला दुसऱ्या शेरडांना पाजून जगवलं आणि त्याला असं दुसऱ्या शेरडांना पाजून हे करून आता थोडं मोठं केलं. थोडं मोठं झाल्यानंतर हे खूप भारी होतं. पाठीमागं मी आलतो तेव्हा खूप चांगलं होतं आणि आता त्याला अचानक काय झालं काय कळलं नाही. अचानकच त्याची म्हणजे अशी मानला काहीतरी झालं आणि त्याची अशी मान वाकडी झाली आणि ते एकदम आजारी झालं. त्याची परिस्थिती म्हणजे त्याची खूपच हालाकीची झाली. आता ते असं चालताना सुद्धा असं सारखं डुलत बिळत चालतं. त्याला नीट चालता सुद्धा येत नाही, एवढी त्याची अवस्था बेकार झालेली आहे. तर असं ते जलामलं आणि लहानपणापासून त्याचं हालातच दिवस निघलं आणि आता सुद्धा त्याचं हालतच. पण काय तवा आम्ही त्याची काळजी घेतो खूप मस्त. आपली आई गेले धुणं धुवायला आणि आपल्या बिराडावरती घातलाय भात शिजायला. पहा इंद्रायणी तांदळाचा भात मस्तपैकी शिजतोय वाड्यावर. या बुगल्यामध्ये आईने इंद्रायणी तांदळाचा भात घातलेला आहे. पहा जाळ लागलाय साईडला, बुगलं थांबले साईडला. जवळ माणूस नसलं स्वयंपाकाच्या की असंच होतं, काय बी उलट पालटा खेळ. आपला मस्तपैकी भात शिजतोय चुलीवरती. हा भात इंद्रायणी तांदळाचा भात. असं संपूर्ण वातावरण बिराडावरचं संध्याकाळचं. वाड्यावरची आपल्या संध्याकाळ. अजून मेंढर यायच्या ते भरपूर छान मस्तपैकी वातावरण शूट करायचं आहे अजून आपल्याला. बघा तर वरतकचं साईडचं बाजूचं कसं काय असते वातावरण आपल्या इकडं. मित्रांनो आईने त्यांना खाण्यासाठी सकाळी गवार आणि चपाती बनवलेली. बघा आपली चपाती, या ठिकाणी गवार. तर त्यांना खाण्यासाठी बनवलेली. तर आता मी आलोय, मला भूक लागली होती त्यामुळं आई म्हणली ती गवार आणि चपाती आहे खा. बघा आपलं जेवण, चपाती गवार.
मस्तपैकी बनवलेली आईनी. गवार दाखवतो तुम्हाला. ही आपली गवार सकाळी बनवलेली आईनी. आता थोड्याच वेळात मेंढरे येतील, ते संपूर्ण तुम्हाला वातावरण दाखवतो. भात झालेला आहे आपला या ठिकाणी. मस्तपैकी आपली घोडी आता पाणी पाजाय आणली होती आईनी. बघा पाणी बिणी भरलं, त्यांना पाणी पाजलं. तिकडं बांधली होती पडकात बांधून होती, म्हणजे असं चारण्यासाठी. आता त्यांना सकाळी पाणी पाजलं असेल, दुपारी पाजलं असेल. आता एकदा आपलं पाणी पाजायचं संध्याकाळचं, म्हणजे मग काय टेन्शन नाही. आता ते चालले बघा कशी कराड खायला पार्कातलं, वर्षा पार्कातलं कराड खात्याला. आता आपली घोडी मस्तपैकी पाणी बिणी पेलेली आहेत. या ठिकाणी पाणी पाजलं त्यांना. मित्रांनो आता 6:30 वाजून गेलेले आहेत. अजून काय आपली मेंढरं आलेली नाहीत वाड्यावरती. बघा संपूर्ण लाईटी बिटी ओपन झालेले आहेत. अजून काय आपले मेंढरं आलेले नाही. संध्याकाळ होत चालले, तर 6:30 वाजून गेले, जवळजवळ 6:45 होत आले. ते अजून काय नाही. आईचं चाललंय मस्तपैकी भाकरी करायचं वातावरण. आजोबा आले ते आपल्या वाड्यावर. कसं आहे संध्याकाळचं वातावरण आहे आपलं वाड्यावरची संध्याकाळ. आपल्या घराला आलेल्या कोंबड्या त्यांच्या जागेमध्ये जाणार. आता हे डालग्यात काय काय वाचा उभी आहेत. इथं दोन तीन इकडून साईडनी आई मस्तपैकी बनवते भाकरी या ठिकाणी. कसं आहे चुलीला जाळ लावलाय. आईचं चाललंय भाकरी करणं मस्तपैकी. संध्याकाळ होत चालले, अंधार पडत चाललाय. आता कोकरी बघायला लागली. कधी आमची आई येते, कधी आम्हाला दूध गावते याची वाट. कोकऱ्यांना लागले दुधाची आस. बघा ओरडते ते सगळीच. बघा हे आता बघा इथे एका ठिकाणी मुंडकं गुतले. तो का त्याचं बारक्याचं मुंडकं गुतले. असं जाळीमध्ये मुंडकं गुतून फाशी सुद्धा लागते मित्रांनो कोकऱ्यांना, आणि कोकरे मरतात सुद्धा. तुम्हाला दाखवतो कशी मुंडकं गोताव. इथं यांनी जाळीत मुंडकं गोतावले, आणि इथं यांनी जाळीत, म्हणजे जाळीच्या बाहेर मुंडकं. बघा या पद्धतीत जाळीच्या बाहेर अशी मुंडकी काढतात. नंतर त्यांना माघारी ओढ घेतल्या मुंडकं निघत नाही. मुंडकं जर नाही निघलं, लक्ष जर नाही दिलं, तर त्यांना फाशी सुद्धा लागू शकते. त्याला आता त्यांची काढतो मुंडकी, नाही तर व्हिडिओ दाखवस तर एखाद्याला लागायची फाशी. मित्रांनो आता आपली मेंढरं आली. मस्तपैकी कोकरी बिकरी मिळली मेंढरांना. आणि आता हे जे पडाक आहे, या पडाकातली भुशी खात्यात आहे आपली मेंढरं. म्हणजे खालचा जे काय भुसा असेल ता खात्यात आहे. बघा आपली मेंढरं मस्तपैकी. संध्याकाळचं वातावरण. अजून भरपूर काम आहे मित्रांनो मेंढरामध्ये. बकऱ्यांमध्ये भरपूर काम आहे. अजून भरपूर बारकी पिल्लं पाजायच्यात, शेरडा बिरडा बांधायच्यात. पण आम्ही काय काम करतो ते तुम्हाला सकाळी दाखवील. आता काय आपलं एवढं वातावरण काय नेटकं शूट करता येणार नाही. तर मित्रांनो असेच आपले वाड्यावरचे आणि धनगर जीवनाबद्दलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.